तू मगाशी माईक लावताना म्हणालीस खूप दिवसांनी मी माईक लावते, पण आम्ही तुला कधी बघणार आहोत मीरा? म्हणजे तू पण एका कलाकाराला ना चांगल्या कामाची खूप वाट आपण बघतो की काहीतरी चांगले हो, आणि यू बिलीव्ह इन डेस्टिनी, राईट? की ते येणार आहे. येणार आहे. मला सिरियलसाठी खरंच सांगू, मला आत्ताही कॉल्स येतात. मला आता 2 दिवसापूर्वी कॉल येऊन गेला. पण मी एका कारणासाठी सिरियल सोडली होती किंवा अवॉइड करत होते. माझ्या घराची कामं किंवा मला ती तयारी, ते त्याच्यातून तेवढं मिळत नव्हतं मला. सो त्यामुळे मी 4 कामं अजून करायला लागले मॅनेज करण्यासाठी. सो आता ना मी खरं सांगू का, मला एक चांगलं कॅरेक्टर हवंय. की तसंच ते आपली चुलबुली मुलगी चालेल मला, पण ती वेंधळी वगैरे अशी नकोय मला, किंवा मी वॅम्प मला करायला हरकत नाहीये, कारण त्याच्याचमुळे मला ओळखतात. पण एक स्ट्रॉंग काहीतरी असायला हवं. जेव्हा ते मिळेल ना, मी तेव्हा हो म्हणेल, कारण बाकीची माझी कामं चालू आहेत. सो असं नाही की बापरे आता मला रेंट भरायचं, हफ्ते भरायचे आहेत, पण माझ्या बाकीच्या कामांमुळे ते मॅनेज होतंय. सो मला वाटतं मी जेव्हा आता टीव्हीवर येईल ना, एक स्ट्रॉंग कॅरेक्टर असेल, मी तेव्हाच येईल. येस, पण नक्कीच येईल. येस, आणि आपण आजच्या निमित्ताने हे मॅनिफेस्ट केलं ना, ते खरंच होईल. आणि ते होत, ही वास्तू तथास्तु म्हणो तुला. पण येस, आई बाबा मगाशी खूप शाय झाले होते. पण मला सांग मीरा, जेव्हा तू ही बातमी त्यांना सांगितलीस की आई बाबा फायनली झालंय घर आपलं मुंबईत, त्यांच्याकडे तुला काय आलं होतं फर्स्ट? त्यांनी पण मदत केली आहे मला. ते तर आहेच, पैसे म्हण किंवा काही म्हण, माझ्या आईने, माझ्या बाबांनी, माझ्या ताईने सुद्धा मला पैसे दिलेले आहेत की चल तू हे करतीये, भले तू आम्हाला हळूहळू नंतर दे. पण त्या सगळ्यांनी पैशाचीही मदत मला केली आहे. आणि म्हणजे आता मी काय बोलू, माझे बाबा, मी आणि आई, आम्ही इथे काल बसलो होतो की आज पूजा आहे वगैरे. मी फार रिलॅक्स्ड होते, मला प्रेशरच नव्हतं आज कसलंच. अदरवाईज मी कशी हायपर आहे. माझ्या बाबांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की मुंबईमध्ये एवढ्या चांगल्या एरियामध्ये, आणि त्या मानाने म्हणजे व्यवस्थित मोठं घर आहे, एवढा चांगला व्ह्यू. सो मलाही असं होतं की मुंबईत आले तेव्हापासून होतं की घर घ्यायचंय. वेळ लागला, ठीक आहे, पण मनासारखं झालं, त्यामुळे सगळेजण हॅपी आहेत फार.